ब्रह्मकुमारी हिरपूरद्वारे ग्रामीण पोलीस स्टेशन, वृद्धाश्रम व आमदारांना भावपूर्ण रक्षाबंधन सोहळा। रक्षाबंधन म्हणजे आत्मिक बंध, शुद्धता आणि जबाबदारीची जाणीव। ब्रह्मकुमारी बहिणींचा संदेश। रक्षाबंधन हा केवळ भाऊ बहिणींच्या नात्याचा सण नसून प्रत्येक आत्म्याशी प्रेम, शुद्धता आणि जबाबदारीचे नाते दृढ करण्याचा दिवस आहे, असा प्रेरणादायी संदेश ब्रह्मकुमारी हिरपूर शाखेच्या वतीने देण्यात आला। या निमित्ताने राजयोगिनी सीता दिदी यांच्या मार्गदर्शनाखाली मूर्तिजापूर ग्रामीण पोलीस स्टेशन येथे भावपूर्ण रक्षाबंधन सोहळा पार पडला। ब्रह्मकुमारी मुक्ता दिदी यांनी पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्या कपाळावर आत्मस्मृतीचा टीका लावून दिदींनी सांगितले, आपल्या जीवनातील व्यर्थ व नकारात्मक विचार, राग, मत्सर, असंतोष यांचा त्याग करा आणि आत्मशांतीचा अनुभव घ्या। त्यांनी पुढे रक्षाबंधनाचा आध्यात्मिक अर्थ स्पष्ट करत सांगितले की राखी म्हणजे आत्म्याला पवित्रता, सद्गुण आणि परमेश्वराबरोबर असलेल्या नात्याची आठवण करून देणारा पवित्र धागा आहे। जशी राखी भाऊला बहीण संरक्षण व नात्याची जाणीव देते, तशीच ही आत्मिक राखी प्रत्येकाला वाईट प्रवृत्तींपासून वाचवून चांगुलपणाकडे नेते। यानंतर ब्रह्मकुमारी बहिणींनी शिवाजी महाराज वृद्धाश्रमाला भेट देऊन तेथील ज्येष्ठ नागरिकांना राखी बांधली। यावेळी वृद्धांच्या डोळ्यात आनंद अश्रू तरळले। वृद्धांना प्रेम, सन्मान व आपुलकी देणे हीच खरी सेवा आहे, असे बहिणींनी सांगितले। उपस्थितांनी आपले जीवन अधिक सकारात्मक, प्रेमळ व निस्वार्थी बनवण्याचा संकल्प केला। तसेच मूर्तिजापूरचे आमदार हरीश पिंपळे यांना राखी बांधून ईश्वरी संदेश देण्यात आला। कार्यक्रमाला मूर्तिजापूर ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार श्रीधर गुट्टे, पीएसआय वानखेडे, पीएसआय खेडकर, एएसआय खंडारे, पोलीस कॉन्स्टेबल पोहेकर, वडकर, संपर्क प्रशांत भवानी, रितेश मंदी, होमगार्ड नितीन भगत उपस्थित होते। तसेच शिवाजी महाराज वृद्धाश्रमाचे संचालक प्रमोद अवघाते व प्रद्युम्न अवघाते यांची उपस्थिती लाभली। यावेळी ब्रह्मकुमारींच्या विकी, मुक्ता दिदींसह शुभदा कुलकर्णी, सोपानभाई, प्रवीण ढगे यांनी सहभाग घेतला। सत्यशोधक न्यूज चॅनल साठी हिरपूर प्रतिनिधी दिलीप तिहिले। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.